तर माझी मंत्री महोदय आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की कॅशलेस पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिलाची प्रतिपूर्ती होण्याचा निर्णय सरकार घेणार आहे का? अजित तांबे. क्रमांक 1. सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, राज्यामध्ये जवळजवळ 18 लाख सरकारी कर्मचारी आज विविध विभागामध्ये काम करतायत. या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आपण त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांच्या मेडिकलच्या बिलाची प्रतिपूर्ती आपण या ठिकाणी करत असतो. मात्र हे करत असताना त्याची जी प्रक्रिया आपण केलेली आहे ती 5 लाखापर्यंतचे अधिकार खालच्या स्तरावर आहे आणि 5 लाखाच्या पुढचे शासनाच्या स्तरावर येतात. म्हणजे अगदी सचिव पातळीपर्यंत हे सगळे फाईल येत असते. सभापती महोदय, मला सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की हे जे उत्तर या ठिकाणी आता देण्यात आलेलं आहे याच्यात असं सांगितलं की महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सगळ्या 12 कोटी जनतेची आपण व्यवस्था केलेली आहे, त्याच्यात सरकारी कर्मचारी सुद्धा येतात. त्याबाबत मी सरकारचं अभिनंदन करतो. हे चांगला निर्णय सरकारने मागच्या काळामध्ये घेतला. मात्र सभापती महोदय, असे अनेक आजार आहेत की जे या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अजूनही समावेश झालेले नाहीत. असे अनेक तालुके आहेत, जवळजवळ 158 तालुके महाराष्ट्रामध्ये असे आहेत का जिथं एकही दवाखान्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेची आज सुविधा नाही. मग लोकांनी नेमकं सरकारी कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीने ट्रीटमेंटसाठी जायचं हा खऱ्या अर्थाने पहिला प्रश्न आहे. म्हणून याच्यामध्ये काही बदल आपण करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न सभापती महोदय, खऱ्या अर्थाने जो आहे तो म्हणजे खरा प्रश्न 5 लाखाच्या पुढचा सुरू होतो का याला सिव्हिल सर्जनकडे जावं लागतं, त्याला अधिकृत सिव्हिल सर्जन काही टक्के त्याचं फी घेतो, अनधिकृत पण त्याच्यामध्ये अनेक खर्च होतात आणि सरकारी कर्मचाऱ्याला 20-20, 30-30 टक्के या ठिकाणी खर्च होतो आणि 2-2, 3-3 वर्ष त्याचे पैसे त्याला मिळत नाही. आणि म्हणून सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे की ती व्यवस्था ही जशी महाराष्ट्र पोलिसांना आपण कॅशलेस पद्धतीने दिलेली आहे त्या पद्धतीने कॅशलेस पद्धतीने महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिलाची प्रतिपूर्ती झाली पाहिजे. सभापती महोदय, उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी दिलंय की मागच्या 5 वर्षामध्ये 238, 248, 213, 226, 346 साधारणतः 350 कोटी रुपये आता वर्षाला हे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बिलापोटी आपण त्याची रिइंबर्समेंट करतोय. एवढेच जर पैसे आपण जर एखाद्या मेडिक्लेमच्या इन्शुरन्समध्ये जर टाकले तर मला असं वाटतं की या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस पद्धतीने आपण निश्चितपणाने ही सुविधा देऊ शकतो. तर माझी मंत्री महोदय आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की कॅशलेस पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिलाची प्रतिपूर्ती होण्याचा निर्णय सरकार घेणार आहे का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी अतिशय महत्त्वाच्या लक्षवेधीकडे सरकारचं लक्ष वेधलेलं आहे. आणि जसं त्यांनी म्हटलं की स्पेसिफिक 3 प्रश्न की आपल्याकडे राज्यभरामध्ये एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत आपण खऱ्या अर्थाने इन्शुरन्स बेस स्कीम आहे ती कॅशलेसच आहे. आणि त्यामध्ये आपण बदल केला गट ब प्रमाणे सर्व सरसकट कर्मचारी त्यांचं राशन कार्ड कुठला हा मुद्दाच ठेवला नाही. त्या सगळ्यांना महात्मा गांधी ज्योतिबा फुलेमध्ये आपण समाविष्ट केलं आणि एका अर्थाने या इन्शुरन्स सुरक्षा योजनेमध्ये राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची चिंता ही आपण राज्य सरकारच्या माध्यमातून ती सुद्धा कॅशलेसच आहे आणि त्यामुळे त्याचं अभिनंदनही त्यांनी केलं. तर ती राज्यामध्ये कॅशलेस व्यवस्था आहे नंबर 1. त्यांनी प्रश्न महत्त्वाचा पहिला विचारला की त्यामध्ये काही आजार हे अजूनही कव्हर झालेले नाहीत आणि काही तालुके आहेत ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेची दवाखाने किंवा वैद्यकीय व्यवस्था याच्या अडचणी आहे. खरं तर हा विषय सार्वजनिक आरोग्याशी संबंधित असला तरी या दोन्ही प्रश्नांना घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बसून माननीय सदस्यांना सुद्धा बोलवून त्याला ही व्याप्ती आजारांची आणि रुग्णालयांची संख्या तशी तर ती आकडेवारी माझ्याकडे आहे की आपण रुग्णालयांची संख्या आवश्यकतेनुसार वाढवली पण आहे. पण या संदर्भात विचार करायला आपण एक समिती करून त्याचा निर्णय लवकरात लवकर घेऊन या सदनासमोर पुढच्या अधिवेशनाच्या आधी मांडू. दुसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तो
5 लाखाच्या पुढे ज्यांचा वैद्यकीय खर्च होतो त्यांच्या प्रतिपूर्तीची व्यवस्था काय? आणि अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आपल्याला याची कल्पना आहे की आपल्याकडे महाराष्ट्र राज्य वैद्यकीय देखभाल नियम 1961 याच्या अंतर्गत आपण शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती ही योजना त्या ठिकाणी केली आहे आणि त्यामध्ये 5 लाखाच्या वर त्याची प्रतिपूर्ती असेल तर ती मंत्रालयातल्या प्रशासकीय विभाग प्रमुखांकडे त्याचे दावे येतात आणि त्याची व्यवस्था होते. त्याच्याही वर असतील किंवा जे आजार, ज्या शस्त्रक्रिया यामध्ये परिपूर्तीत नसतील त्यासाठी एक वाजवी समिती असते ज्यामध्ये डेप्युटी डायरेक्टर हॉस्पिटल आणि एक्सपर्ट्स यांचं ओपिनियन घेऊन त्याची सुद्धा प्रतिपूर्ती होते. पण त्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे की हे मिळण्यासाठी लागणारा वेळ, त्यात काही दलाल, काही लोक, काही पर्सेंट पैसे घेतले जातात असं त्यांनी आरोपही केलाय आणि त्यामुळे त्यांची माहिती खरी मानून ही सुद्धा व्यवस्था जी आहे ती सिमलेस, ऑनलाईन, पारदर्शक पद्धतीने करण्याच्या बाबतीतलं योजना आणि धोरण शासन करेल, हे त्याचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा मुद्दा जो त्यांनी सांगितला की 350 कोटीच्या वर आपण हा खर्च वैद्यकीय सेवेसाठी आपल्या शासकीय अधिकाऱ्यांचा करतो आणि त्यांना सुद्धा कॅशलेसमध्ये आणण्यासाठी काय करता येईल, तर खरं तर त्याचं उत्तर हे आहे की आजही ते कॅशलेसमध्ये आहेत. पण महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य या योजना त्या शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांची त्यातली सहभागिता सुलभ करण्यासाठी आपण कार्यक्रम करू की ज्यातनं ती सुविधा इन्शुरन्स स्कीमची त्यांना सुद्धा कॅशलेस मिळेल. ह्या 3 प्रश्नांची उत्तर आहेत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे माननीय मंत्री महोदय. या योजनेत कधी कधी मला असं वाटतं सगळ्याच सभासदांना याचा अनुभव असेल, आपण ही सुविधा देतो पण कधी कधी एखादी व्यक्ती एक्सपायर्ड होते, मृत होते आणि मृत झाल्यानंतर ही सुविधा मिळत नाही आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या कुटुंबियाची परवड होते. कारण आपण सगळं हे कॅशलेस करत असताना किंवा हे देत असताना या सगळ्या गोष्टी हॉस्पिटल्स, कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे काय सगळं बघत असतो, व्हेरीफाय करत असतो. परंतु ज्यावेळेस ही व्यक्ती मृत झाली त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियांना ही मदत हे परतावा ताबडतोब मिळत नाही किंवा मिळतच नाही, अशा प्रकारच्या तक्रारी खूप येतात. एक आणि दुसरी गोष्ट, हरियाणामध्ये अशा प्रकारची योजना आहे, अतिशय चांगली योजना आहे हरियाणाच्या सरकारने केलेली कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस आरोग्य योजनेची. माझं सूचना राहील सरकारला, सभापती महोदय आपल्यामार्फत, की या योजनेचा जरासा अभ्यास जर केला, गुजरातचं माहीत नाही मला पण हरियाणाची मी माहिती घेतली होती अशा पद्धतीनं कॅशलेस, ती आपण सुरू करणार का? आणि दुसरी गोष्ट की हे मी पहिले विचारलं की मृत झाल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीनं परतावा मिळण्यासाठी मला असं वाटतं सहानुभूतीपूर्वक विचार होण्याची आवश्यकता आहे, तो करणार. महत्त्वाचा विषय विरोधी पक्ष नेत्यांनी ते मांडला. हे खरंच आहे की आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे की आपला जो शासकीय कर्मचारी आहे दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर तो किंवा त्याच्या परिवाराला त्या नियमात बसेल त्या पद्धतीने त्याचा परतावा मिळाला पाहिजे. आपण आपल्या सरकारने आणि शासनाने असाही निर्णय केला की ॲक्सिडेंट जिथे होतात, अपघात, त्या बाबतीचाही विचार आपण मृत आपल्या कर्मचाऱ्यांना मिळण्याच्या परताव्याच्या बाबतीत आपण केला. केवळ तेवढाच नाही तर पुढचाही टप्पा विरोधी पक्ष नेते आपण केला, तो म्हणजे जर अपघात अन्य राज्यात झाला तरी त्याचाही आपण त्या ठिकाणी विचार करतो आणि त्याला मिळाला पाहिजे. पण या परताव्यामधली पारदर्शकता यावी आणि त्या कुटुंबाला त्या ठिकाणी कुठलाही त्रास उरलेल्या कुटुंबाला होऊ नये यासाठी अशा जे प्रश्न येत आहेत समोर हे खरं आहे. आणि म्हणून त्या विषयात सुद्धा ज्याला आपण म्हणू की फेसलेस किंवा ऑनलाईन किंवा ट्रान्सपरंट अशा पद्धती विकसित करण्यासाठीची पद्धती आपण येणाऱ्या काळामध्ये आहेच, पण ते अजून अद्ययावत करण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरं हरियाणाच्या बाबतीत आपण म्हणालात, जरूर आपण अभ्यास करू आणि त्यातल्या योग्य गोष्टी असतील तर त्या घेऊ.